आज संडे आहे, मुलांना आणि ह्यांना चिकन खायचं होतं, त्याच्यामुळे आज थोडा उठायला पण लेट झालेला असताना सुद्धा आज मी चिकनचा बेत घातलाय. मी आता इथं चिकन फोडणी टाकून घेतले. आता मी पटकन इथं चपातीचा पीठ मळून घेते. पीठ छान मळून झालंय आपलं. इथे मी थोडा वेळ पीठ आता भिजायला ठेवते 5 मिनिटासाठी आणि मी लगेच चपात्या करून घेणार आहे. आता करून घेते इथून पटकन. बाकीचं माझं आता चिकन फोडणी टाकून झाले, फक्त मसाल्यामध्ये परतायचं राहिले. आता या चपात्या माझ्या झाल्यानंतर पटकन आवरणार. माझा मुलगा बाहेर गेलाय, तोही परत येईल. मग आम्ही जेवण करून झाल्यानंतर दुपारी निघणार आहे. केलंय. जेव्हाही संडे असतो मला मुले आणि हे खूप हेल्प करतात. संडे सुट्टीच्या दिवशी जेव्हा पण ही लोक घरी असतात, मला प्रत्येक कामात ह्यांची हेल्प होते. मला फार आराम मिळतो ह्यामुळे. इतर दिवशी तर आपली कामं आहेतच, पण जेव्हा घरी असतात त्यावेळेस सगळ्या कामात, छोट्या छोट्या सगळ्या कामांच्या मध्ये ह्यांनी मला मदत करायला असतात. स्वयंपाकापासून ते घर कामापर्यंत सगळ्यामध्ये. माझ्या चपात्या करून झालेत. मी आता माझ्यासाठी एक भाकरी करते, कारण मला चपाती खायची नाहीये. चिकन सोबत मला भाकरी खायला आवडते, तर त्यामुळे मी एक भाकरी माझ्यासाठी करते. आज पीठ मळण्यासाठी परात वापरत नाहीये, शॉर्टकट मध्ये आता एकच भाकरी करायची आहे. त्यामुळे ह्याच कढईमध्ये छोट्याशा मी पीठ मळून घेते एका भाकरीचं, आणि मी आता पळपटावरती तशीच आता भाकरी करून घेणार आहे. मी पहिला स्वतःसाठी काहीही बनवायचं असेल तर फार कंटाळा करायची, पण आता सध्या जरासं माझ्या रुटीन मध्ये मी चेंज केलाय. जे मला आवडते, कंटाळा आलेला असला तरी सुद्धा मी स्वतःसाठी ती गोष्ट करून खाते. पहिला मी वाटायचं मला की नको राहू दे, एकटीसाठी कुठे करत बसायचं, मग मी ती गोष्ट करतच नव्हते. पण मला आता चिकन सोबत भाकरी आवडते, त्यामुळे पटकन मी ऍडजस्ट करून भाकरी एक करून घेतली. त्याच्यासोबत आता मी भाकरी खाईन. आता हे चिकन मी ह्याच्यातून काढून घेते आणि मसाल्यामध्ये परतून घेते, म्हणजे आता आपला स्वयंपाक डन आहे. आपल्याला चिकन कुकरमध्ये शिजवून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी फक्त 1 शिटी लावून घ्यायची, आणि जर आपल्याला मटण बनवायचं असेल तर त्याच्यासाठी 3 शिटी लागतात, कारण ते शिजायला थोडा वेळ लागतो. हे पटकन शिजलं जातं. मी याचा मसाला जो आहे तो आधीच रेडी करून घेतलाय. तर आता मी हा रश्श्यामध्ये पण टाकणार आणि मसाल्यामध्ये आता हे चिकन परतून घेणार आहे. ब्राऊन होई तोपर्यंत आपण तेलात भाजून घेणार आहे छान. त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला ऍड करायचा आहे. शकताय कांद्याला थोडासा गोल्डन गोल्डन कलर यायला चालू झालाय. आणखी थोडा वेळ आपल्याला हा परतवून घ्यावा लागेल, कारण हा पूर्णपणे अजूनही कुक झालेला नाहीये. हा माझा रेडी झालेला मसाला. मी आता ह्याच्यामधला थोडा मसाला ह्याच्यामध्ये वापरणार, थोडा मसाला त्याच्यामध्ये वापरणार. तेलामध्ये परतवण्यासाठी घालते.
थोडा मसाला मी आता रस्स्यामध्ये ऍड करून घेते. रस्स्यामध्ये तितका मसाला ऍड करायचा जितकी आपल्याला तो गाढा गाढा पाहिजे तितकाच आपल्याला रस्स्यामध्ये मसाला ऍड करायचा आहे. जास्त पातळ झालेला रस्सा पण चांगला नाही लागत, त्यामुळे क्वांटिटी व्यवस्थित ठेवायची. रस्स्यामध्ये योग्य प्रमाणात मसाला असेल तरच रस्सा खाण्यास आणि पिण्यास दोन्हीही योग्य वाटतो. कारण भातासोबत खायचाही असतो आपल्याला आणि तसाही प्यायला आवडतो. हा आता योग्य क्वांटिटीमध्ये. इथं आता कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार होतोय आणि हे कोल्हापुरी सुकं चिकन. स्वयंपाक असा बनवायचा की तो एकदा बघितल्यानंतरच खायची इच्छा झाली पाहिजे. मग काय वास सुटलाय? काय बनवतेस? चिकन. लवकर बनव, भूक लागले. 5 मिनिटं फक्त झालं. आता याच्यामध्ये आपण लाल तिखट आणि मीठ ऍड करून घेणार आहे. आणि जर चिकन मसाला ऍड करायचा असेल तर अजून ह्या मसाल्याला तेल सुटलेलं नाहीये. या मसाल्यामध्ये जेव्हा आपण मीठ आणि तिखट ऍड करून घेतो त्याच्यानंतर 2 मिनिटांसाठी याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची. साईडनं पूर्ण तेल सुटल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये चिकन ऍड करणार आहे. आम्ही कोल्हापुरी असल्यामुळे आम्हाला सगळं झणझणीत तिखट लागते खायला. रस्साही आम्हाला तिखट लागतो, आम्हाला सुक्कही तिखट लागतं. कारण आम्हाला कोल्हापुरी जो तांबडा रस्सा खायची सवय आहे ना, त्यामुळे आम्हाला सपक झालेलं जेवण अजिबात आवडत नाही. कसा दिसतोय माझा तर्री आलेला रस्सा. अजून ह्याला उकळलेला नाहीये. हा उकळल्यानंतर ज्यावेळी थंड होतो त्यावेळी ह्याच्यावरती अजून थोडीशी तर्री येते वरती. चिकन मसाला ऍड केलाय, लाल तिखट ऍड केलंय, मीठ ऍड केलंय. आता मी याच्यावरती 1-2 मिनिटांसाठी प्लेट झाकून ठेवणार आहे. तेल सुटायला सुरुवात झाली. आणखी थोड्या वेळानं आपण झाकून ठेवल्यानंतर छान साईडनं सुद्धा तेल सुटतं तेही दाखवते मी तुम्हाला. हे पहा, असं साईडून तेल सुटल्यानंतर आपण याच्यामध्ये आता चिकन ऍड करणार आहे. इकडे आपल्या रश्श्यालाही उकळी आले. आता हा ज्यावेळेस थंड होईल त्यावेळेस त्याच्यावरती तर्री येते. एकदा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये चिकन ऍड करायचं. आपल्याला जर थोडीशी हलकी ग्रेव्ही पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये गरम पाणी थोडंसं ऍड करायचं. थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकायचं. आम्हाला हलकीशी ग्रेव्ही आवडते त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये पाणी ऍड करून हलकी ग्रेव्ही बनवतो. चिकन बनवते बेटा, तुझीच वाट बघत होते. भार्गवलाही भूक लागली पण तू यायची वाट बघत होते. आता माझं चिकन रेडी आहे. आता मी तुम्हाला सगळ्यांना जेवायला देते. मस्त भूक लागली ना? झालंय माझं आता रेडी आहे. चिकन रेडी आहे आणि इथे रस्सा आपला रेडी आहे. हे आहे आपलं झणझणीत कोल्हापुरी चिकन. एक वेळेस ह्या पद्धतीनं तुम्ही बनवा आणि मला सांगा की कसं झालंय. आणि हा एकदम तर्री आलेला तांबडा रस्सा. सिम्बाला भूक लागले आणि सिम्बा आता माझ्याकडे खाऊ मागायसाठी आलाय. सिम्बा तुला काय पाहिजे? सिम्बा बाबी, आता मी सिम्बाला थोडंसं खाऊ देते कारण सिम्बा आता खाऊची वाट बघतोय. त्याला लागली भूक. सिम्बा सेकंड दे, सेकंड दे, मी तुला खाऊ देते. सेकंड दे. गुड बॉय. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.